आणि बातमीपत्रात सुरुवातीला या क्षणाची एक महत्त्वाची बातमी येतेय। जेजुरी मार्गावर शिंदवणे घाटात शुक्रवारी मध्यरात्री एका महिलेवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे। फॉर्च्युनर गाडीमध्ये महिलेवर बलात्कार करून आरोपींनी महिलेला घाटात सोडून दिलं आणि त्यानंतर महिलेनं घाटातल्या 2 दुचाकीस्वार प्रवाशांच्या मदतीनं आरोपींच्या गाडीचा नंबर मिळवला। तसंच लोणी काळभोर पोलिसांमध्ये या संदर्भात महिलेनं तक्रार दाखल केली आहे। शुक्रवारी मध्यरात्रीची ही घटना आहे। या संदर्भात पोलीस पुढील तपास करत आहेत। दरम्यान पीडित महिला केडगाव परिसरातली असून देवदर्शनासाठी नारायणपूरला गेली होती आणि तिथून परतत असताना तिला उशीर झाल्यानं ती पारगाव चौफुली ते उभी होती आणि त्याच वेळी तिथे फॉर्च्युनर गाडीतून आलेल्या 2 तरुणांनी शिंदवणे घाटात तिच्यावर बलात्कार केला। आणि या संदर्भात नितीन पाटणकर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। नितीन, काय अधिक माहिती आहे? स्वाती, जी माहिती मिळते त्यानुसार ही गुरुवारची घटना आहे। गुरुवारी नारायणपेठ या ठिकाणी ही महिला दर्शनासाठी गेली होती गुरुवार असल्यानं आणि येताना उशीर झाला, त्यामुळे ही महिला एक चौफुल्यावरती गाडीची वाट पाहत थांबलेली होती। त्यावेळेस फॉर्च्युनर मधून आलेल्या 2 लोकांनी तिला लिफ्ट दिली। लिफ्टच्या बहाण्यानं ते तिला पुढे घेऊन गेलं आणि गाडीचा तिच्यावरती बलात्कार केला आणि त्यानंतर शिंदवणे घाट या ठिकाणी त्या महिलेला त्यांनी रात्री सोडून दिलेला आहे। या महिलेनं या गाडीचा नंबर घेतलेला होता, त्यानुसार लोणी काळभोर पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। ही फॉर्च्युनरच्या गाडीच्या नंबरवरून त्याचे मूळ मालक कोण होते त्यांची ओळख पटलेली आहे। मात्र या मूळ मालकांनी पिंपरी चिंचवडचा असल्याचं समोर आलेलं आहे। मात्र या मूळ मालकांनी ही गाडी जी आहे त्या नगरच्या एका व्यक्तीला विकल्याचं पुढे तपासात निष्पन्न झालंय आणि त्या व्यक्तीचा शोध आता पोलीस घेत आहेत। लवकरच पण पोलीस पोहोचतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आणि या गुन्ह्यातले खरे आरोपी समोर येतील। नक्कीच नितीन, तर आरोपींच्या गाडीचा नंबर महिलेने मिळवून पोलिसांना दिलेला आहे, त्यामुळे आशा करूयात की पोलिसांना या गुन्हेगारांना पकडण्यात यश मिळेल। धन्यवाद नितीन या माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।